की अग्रज फूडची सुरुवात कशी झाली? पुणे ॲट दॅट टाइम अराउंड 1990 टू 2000 ह्या 10 इयर्समध्ये पुण्यात खूप IT कंपनीज बरोबर. यायला लागल्या होत्या. त्या सगळ्या कंपन्या लांब असायच्या. त्या सिच्युएशनमध्ये लोकांना फ्रेश फ्लावर्स म्हणजे घरी आपल्या पोळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ आणि या सगळी पीठं आहे करायला जायला हा खूप मोठा एक प्रॉब्लेम व्हायला लागला. फादर अँड माय मदर फाउंड आउट दॅट प्रॉब्लेम. आम्ही सांगतो की तुम्ही दुकान एकही दिवस बंद ठेवायचं नाही. अग्रजमध्ये आजपर्यंत आलेल्या एकाही फ्रँचायझी सीकरसाठी आम्ही एकही रुपये डिपॉझिट घेतला नाही. सो वी आर मे बी द ओनली कंपनी हु इज नॉट टेकिंग एनी डिपॉझिट. कारण आम्हाला खरं वाटतं की जो फ्रँचायझीवाला आलाय त्यांनी पैसे कमवावेत. बरोबर. फ्रँचायझी घ्यायला का आले? त्यांनी 2 पैसे कमवावेत. तर आम्हाला खरं वाटतं जर डिपॉझिटच मी 10 लाख रुपये घेतलं तर त्या माणसाची इन्व्हेस्टमेंट ही त्याच्यात संपून जाते. राईट नाव एक खूप मेजर इश्यू झालेला आहे. 90s बॉर्न नंतर जे आहेत मिलेनियल्स नंतर जेनझीज ह्या लोकांना खूप फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्स आहेत. ह्यांना तुम्ही केटर कसं कराल? सो आम्ही आता असं प्लॅन करतोय की फास्ट फूडला आणि फास्ट इटिंगला खूप जास्त लोक गेले. स्विगी झोमॅटो सुद्धा. सो आय फील की ती थोडीशी आता तुमच्या हेल्थसाठी तुम्ही कमी केली पाहिजे. बेसिकली यू शुड गो बॅक टू युअर ट्रेडिशन्स अँड स्टार्ट डुईंग. म्हणजे मी असं म्हणत नाही रोजच करा. एक मील मी घरी खाईन. बरोबर. एक मील मी पूर्ण ताट खाईन म्हणजे घरात. त्याच्याने तुमची हेल्थ मी म्हणेन 100% चांगली नाही होणार पण एक स्टार्ट होईल. की जर मी दुकान काढलं सगळं ट्रेनिंग वगैरे केलं किती मी कमवू शकतो या मॉडेलकडनं. हाय अभिषेक. हॅलो. पहिलं तर वेलकम टू काय बोलताय पॉडकास्ट. हा आपला एक वेगळा युनिक अग्रज फूड्स रिलेटेड पॉडकास्ट आहे. सो फर्स्ट टाइम आपण असं करतोय वेअर वी आर डुईंग इट विथ an entrepreneur, a person who is very well known into the food industry आणि a quick service shops. That is what we can call them now. किंवा how would you call Agraj Foods? What do you call them? See, we are first of all in Pune. If you are based, we are very close to you. Barabar. On any street, we are available for you. That's the main thing. And all types of food products, Maharashtrian taste. जे फूड प्रोडक्ट्स आहेत ते सगळे आमच्या शॉप्स मध्ये अवेलेबल आहेत. बरोबर. सो इट्स अ गो टू शॉप फॉर यू गाईज. गो टू शॉप आहे. करेक्ट. तर मला एक सांगशील की अग्रज फूडची सुरुवात कशी झाली? 1998 मध्ये माझ्या आई बाबांनी अग्रजची सुरुवात केली. सो फॅक्टरी सगळी माझे बाबा बघायचे की मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑल टाइप्स ऑफ फ्लोअर्स. बरोबर. आणि त्याचं पॅकेजिंग, त्याचं लेबलिंग आणि एव्हरीथिंग इट स्टार्टेड फ्रॉम देअर. आणि माझी आई ही त्यावेळी पहिलं जे दुकान झालं टिळक रोडला सदाशिव पेठेमध्ये, तिथे पहिलं दुकान आपलं जे झालं तिथे माझी आई बघायची ते. बरोबर. सो इट स्टार्टेड फ्रॉम देअर आणि वी आर ग्रोईंग नाव. बरोबर. येस. कारण तेव्हा एक अशी सुरुवात होती की पुण्यामध्ये म्हटलं तर ग्राहक पेठ. बरोबर. एक होतं की जिकडे आपल्याला ते कसा शॉपिंग मॉल सारखा एक एक्सपिरियन्स देणारा. आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट वन. मग तेव्हा आलेलं एक फूड वर्ल्ड इकडे भंडारकर रोडला, आठवतं तुला? तर तिकडे फूड वर्ल्ड होतं. मग त्यानंतर इव्होल्युशन झालं की सगळे असं डीमार्ट्स यायला लागले, मग मल्टी शॉप्स वगैरे यायला लागले. तर हे त्या कन्सेप्टवरच होतं का काय त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम तुम्ही बघितलेला जो तुम्ही आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करता? पुणे ॲट दॅट टाइम अराउंड 1990 टू 2000 ह्या 10 इयर्समध्ये पुण्यात खूप IT कंपनीज यायला लागल्या होत्या. सो IT कंपनीजची बेसिक रिक्वायरमेंट अशी होती की दे नीड लॉंग आवर सर्व्हिस. बरोबर. 8 hours 10 hours आणि त्या सगळ्या कंपन्या लांब असायच्या. सो कम्युटिंगला टाइम सुद्धा जवळजवळ अर्धा एक तास जातो, जो आता ऑलमोस्ट डबल झालाय. बरोबर. पण त्या सिच्युएशन मध्ये लोकांना फ्रेश फ्लावर्स म्हणजे घरी आपल्या पोळीचं पीठ, बेसिकली गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ आणि ही सगळी पीठं आहेत. बरोबर. करायला जायला लागतात तर रोजच प्रत्येकाच्या घरात. करायला जाणं हा खूप मोठा एक प्रॉब्लेम व्हायला लागला. सो माय फादर अँड माय मदर फाउंड आउट दॅट प्रॉब्लेम की तिथे जर का तुम्ही जे टॅप केलं की सगळी तयार पिठं आणि
हे द्यायला लागला तुम्ही लोकांना, तर लोकांचा वेळ वाचेल. बेसिकली वर्किंग वुमनचा किंवा पुरुषांचा वेळ वाचेल. लोक तिकडे येतील. चांगल्या क्वालिटीचा माल देणं हा अग्रजचा बेसिक मंत्र आहे की बेस्ट क्वालिटी माल द्यायचा आपल्याला लोकांना. तिथे आम्ही प्राइसची काही बघत नाही आणि आम्ही त्या बाबतीत त्या झोन मध्ये आम्ही जातच नाही. आम्ही प्रीमियम क्वालिटी माल द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. प्रत्येक वेळी होतच असं नाही, कारण शेतीमाल आहे, पण प्रयत्न तरी आमचा 99% वेळा तो सक्सेसफुल होतो. ओके. आता जे आमचे व्ह्युअर्स बघतायत तर त्यांच्यासाठी फक्त एकदा सांगशील की अग्रज फूड्स म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, USP काय आहे आणि काय काय अवेलेबल मिळतं? अग्रज मध्ये सगळ्या प्रकारचे महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्या सगळ्या दुकानांमध्ये मिळतात. अग्रजची स्पेशालिटी आणि USP अशी आहे की अग्रज फूड प्रोसेसर्स ही कंपनी ही स्वतः 300 प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर आणि रिपॅक करते. ओके. म्हणजे ऑल टाइप्स ऑफ फ्लोअर्स, त्याच्यानंतर सगळी डाळी, कडधान्य आणि ड्राय फ्रुट्स ह्याचं रिपॅकिंग चालतं. त्याच्यानंतर पापड, कुरडई आणि ह्या सगळ्याच्या रेंज मधल्या म्हणजे तळण्याच्या आयटमच्या रेंज मधल्या ह्याचं पण मॅन्युफॅक्चरिंग अग्रज करतं. आता अदर दॅन दॅट अराउंड 2000 to 3000 इंडिव्हिज्युअल मॅन्युफॅक्चरर्स, म्हणजे कोणी घरी पुरणपोळी बनवतं, बरोबर, कोणी घरी काय करंजी बनवतं, चकली बनवतं, अशा लोकांबरोबर आम्ही आता एकत्र काम करतो. सो वी हॅव brought all of them together. Correct. And now that is Agraj. So it is a community, it is a family. It is not just की Agraj म्हणजे मी आहे. तर आज माझ्या बरोबर जो एखादा माणूस चकली देतो, जो माझ्या 15 दुकानांमध्येच माल देतोय. आज अग्रजची ऑलमोस्ट 113 शॉप्स आहेत ऑल ओव्हर पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक. तर एखादा माणूस समजा लाडू देतोय पण तो 10 दुकानातच देतोय, तर ही इज ऑल्सो एन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अग्रज. करेक्ट. अँड वी सी टू इट की ती कम्युनिटी आपली कशी वाढेल. कारण सी ऑल बिग कंपनीज, ऑल MNCs, एव्हरीबडी इज देअर टू केटर एव्हरीबडी, बट व्हॉट अबाउट स्मॉल पीपल? So my father's vision and my mother's vision was that we will work for the people, and it is happening now. It is converting very nicely. Amazing. अभिषेक, जसं तू जर्नी डिस्क्राईब केलीस की एक शॉप उघडलं पण त्याच्यानंतर 113 आउटलेट्स, विच इज अ व्हेरी बिग थिंग. तर ही जर्नी कशी झाली? का कारण का फ्रँचायझिंग मॉडेलमध्ये जनरली जेव्हा आपण जातो तेव्हा इट्स अ न्यू मॉडेल टू वर्क विथ. का कारण का आपण ऐकलंय आणि मोस्टली फ्रँचायझिंग मॉडेल्स हे नाही टिकत. का कारण का फ्रँचायझी देणाऱ्यांकडनं खूप प्रेशर असतं आणि मग ते एकतर जो फ्रँचायझी घेतो त्याला चालवण्याचं प्रेशर असतं, अमाऊंट पे करावी लागते इनिशियली, आणि मग ती तेवढी सर्व्हिस मेंटेन नाही झाली तर ते बंद होण्याचे चान्सेस जास्ती असतात. सो हाऊ डिड दिस फेज, हे कसं सगळं झालं? अग्रजमध्ये असं सुरुवात झाली की माझ्या आई वडिलांनी पहिली जेव्हा फ्रँचायझीची रिक्वेस्ट आली तर तेव्हा खूप ऐकायचे की तुम्हाला खूप डिपॉझिट द्यायला लागतं आणि अशा सगळ्या खूप मेजर गोष्टी असतात की अग्रज एखाद्या कंपनीचं असे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. सो आमचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप विचित्र आहेत, ते नॉर्मल लोकांना पटत नाहीत. बेसिकली म्हणजे पहिलं म्हणजे आम्ही सांगतो की तुम्ही दुकान एकही दिवस बंद ठेवायचं नाही, ही आमची बेसिक रिक्वायरमेंट आहे. अग्रजमध्ये आजपर्यंत आलेल्या एकाही फ्रँचायझी सीकरसाठी आम्ही एकही रुपये डिपॉझिट घेतला नाही. सो वी आर मे बी द ओनली कंपनी हु इज नॉट टेकिंग एनी डिपॉझिट. कारण आम्हाला खरं वाटतं की जो फ्रँचायझीवाला आलाय त्यांनी पैसे कमवावेत. बरोबर. फ्रँचायझी घ्यायला का आलेत की त्यांनी 2 पैसे कमवावेत, त्या व्यक्तीनी किंवा त्या माणसानी त्यांनी 2 पैसे कमवावेत. तर आम्हाला खरं वाटतं जर डिपॉझिटच मी 10 लाख रुपये घेतलं तर त्या माणसाची सेव्हिंग किंवा काय म्हणू त्याची इन्व्हेस्टमेंट ही त्याच्यात संपून जाते. सो आम्ही काय म्हणतो, तुम्ही डिपॉझिट घेऊ नका, तुम्ही आमच्या बरोबर जे तुमच्यासारखे छोटे 2000 व्यावसायिक तुम्हाला जॉईन होणार आहेत दुकान फिलअप करायला, तुम्ही त्यांना पैसे अपफ्रंट देऊन टाका. सो ती चेन सगळी रोल आउट होत राहते. सो तुम्ही त्या 3 पुरणपोळी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांचे 100 रुपये देऊन टाकले तर ती तुमची इन्व्हेस्टमेंट झाली. तुम्ही मला 10 लाख रुपये अजिबात देऊ नका, तुम्ही त्या व्यक्तीला त्यांचे पैसे लगेच समोरासमोर देऊन टाका. बरोबर. इट हेल्प्स इन बोथ वेज. ती व्यक्ती 2 पुढ्यासाठी पण तुमच्या दुकानात येते. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या हातात आज कॅपिटल राहतं. सो आमच्या अग्रजच्या सगळ्या फ्रँचायझीज आर सस्टेनिंग. का? कारण वी आर हेल्पिंग देम टू अर्न. राईट. सो आम्ही डे टू डे लेवलला खूप सॅम्पलिंग फ्रँचायझीज मध्ये चालतं की फ्रँचायझीचा फुटफॉल कसा वाढावा. करेक्ट. आणि सगळ्यात मेजर गोष्ट की नवीन फ्रँचायझी घ्यायला एखादी व्यक्ती आली आमच्याकडे, त्यांना आमच्या टिळक रोडच्या मोठ्या दुकानात
राईट फ्रॉम झाडू पुसण्यापासून ते कॅश वरती उभं राहण्यापर्यंत ह्याची 1 महिनाभर कंपल्सरी ट्रेनिंग दिली क्या जाते. बात आहे. हे ट्रेनिंग आहे, हे बरोबर माझ्या आहे. आईच्या हाताखाली तिकडचा जो स्टाफ आमचा 10-10 वर्ष काम करतोय बरोबर त्यांच्या हाताखाली त्यांनी काम करणं हे आमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण एखादं दुकान चालायला आज माल सगळीकडे मिळतोय, आज होय. माल ऑनलाईन मिळतोय, आज माल कुठल्याही किराणाच्या दुकानात ऍब्सोल्युटली. सगळा माल सगळीकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही अग्रजमध्ये का यावं? करेक्ट करेक्ट. तर 2 सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी, एक म्हणजे बोलायची पद्धत ही आमच्याकडे एकदम सॉफ्ट असते. आम्ही पुण्यातल्या जुन्या लोकांसारखे किंवा जे असं म्हणतात टोमणे मारत आणि असं तुसडेपणांनी जे बोलणं आहे ना, आणि 1 ते 4 बंद नाहीये, नाही ते तर बंद करायला परमिशनच नाही. मेडिकल रिझनमुळे 2-4 दुकानं असतील काहीतरी बंद, किंवा एकच व्यक्ती अख्खा दिवस दुकान बघत असेल तर त्याला 2 दिवसाची विश्रांती गरज आहे. पण ते अपवाद आहेत, त्याच्यात काही 2-3, 4-5 दुकानं असतील, पण ओव्हरऑल सगळी दुकानं आम्ही बंद ठेवायला त्यांना परमिशनच नाहीये. आम्ही अशा फ्रँचायझीज बंद केलेल्या आहेत आमच्या की जे संडेला ऑफ देतात किंवा ऑफ घेतात, तर आम्ही आमचा सरळ बोर्ड काढून टाकतो आणि आम्ही पैसा तर 1 रुपया त्यांच्याकडनं घेतला नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचा काही विषयच नाहीये, पैशाचा विषय तिकडे संपून जातो. बरोबर. पण आम्हाला आमच्या पद्धतीनेच काम करायला लागतं. तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तर तुम्ही ऑन टोजच पाहिजे, ऑन टोज पाहिजे, तुम्ही अवेलेबल पाहिजे. बिंग ऑन टोज. आज सगळ्या कंपन्या कशावरती चालतात या ऑनलाईनच्या अवेलेबिलिटीवरच आहे. बरोबर. आपण पण अवेलेबल असणं हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. आणि दुसरं तुमचं PR. मी असं म्हणतो की प्रत्येक दुकानांनी आपल्या आजूबाजूच्या 5,000 लोकांना डिरेक्टली कनेक्टेड पाहिजे. ऍब्सोल्युटली. सो तुमचा PR कशाने वाढेल? एक चांगलं बोलण्याने वाढेल, दुसरा चांगला माल दिल्याने वाढेल, आणि तिसरा तुमचा विश्वास लोकांवरती ऑटोमॅटिकली बसेल. दॅट इज बेसिक ऑफ सेलिंग ना, की कोणीतरी दुकानात आलंय आणि 4-5 आयटम्स घेतलेत, आपण त्यांना सांगू शकतो तुम्ही हे पण ट्राय करून बघा, आमचं हे नवीन आलंय. आणि अग्रजमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की फॉल्स सेलिंग होत नाही. आम्ही ते करूच देत नाही. फॉल्स सेलिंग करायचं नाही की एखाद्या व्यक्तीला. सो आमचं पॅकेजिंग सुद्धा 250 ग्रॅम्सच आहे, कारण आम्हाला माहिती आहे की आमचं न्यूक्लिअर फॅमिलीज आहे. बरोबर. आज एका फॅमिलीला लागून किती माल लागतो, की समजा नाचणीची भाकरी त्यांनी खायची ठरवली तर 3 दिवसांनी माणूस कंटाळतो नाचणीची भाकरी, त्याला ज्वारीचं पीठ लागणार आहे नंतर. सो सगळा माल हा 250, 300, 500 ग्रॅमच्या पुढे पॅकिंगच नाहीये, कारण आम्हाला माहितीये की फॉल्स सेलिंग होणार नाही. मला माहितीये की समोरच्या घरात 4च लोक आहेत, तर मी जसं या आजकाल ऑनलाईन कंपन्या डायरेक्ट 400 ग्रॅम्स, 800 ग्रॅम्स तुमच्याकडे घरात डायरेक्ट माल येतो ऑर्डर केल्यानंतर. क्वांटिटीजवर खेळतात. अग्रज आम्ही त्याच्यात बिलीव्हच नाही करत, कारण आम्हाला काय वाटतं की ह्या माणसाकडे घरी माल तो फुकट जाणार आहे. बरोबर. शेतकऱ्याला ते एक पीक पिकवायला त्याचं आयुष्य तो घालवतो. एक्झॅक्टली. म्हणजे ते त्याला मागचं वर्ष वेस्टेज फूड हे आम्ही घरी सुद्धा आमच्या चालत नाही, तर बाहेर कंपनीमध्ये तर खूपच लांबची गोष्ट आहे. राईट. पण याच्यासाठी मग मला सांग, एक फ्रँचायझी जर एखादा सपोज मला भांडारकर रोडला किंवा कोथरूडमध्ये काढायचं आहे एखादं दुकान, बरोबर, तर याच्यासाठी काय रिक्वायरमेंट लागतात मला? म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप सांगतो. बेसिक त्यांनी 4-5 दुकानं त्या लोकेशन मध्ये फायनल करायची. ओके. ती आमच्या टीम मध्ये अशी जी लोक आहेत जी पूर्ण वेळ त्याच हंट करत असतात, सर्व्हेज करत असतात. बेसिकली आम्ही फिजिकल सर्व्हे खूप करतो रादर दॅन ऑनलाईन सर्व्हेज पेक्षा. आम्ही फिजिकल सर्व्हेज खूप करतो, की समजा भांडारकर रोडला तुम्हाला एखादं शॉप घ्यायचं, तर ते तुम्ही शॉप घेतलं किंवा घ्यायच्या आधीच आम्ही त्यांना म्हणतो की तुम्ही फायनल करा. आम्ही अक्षरशः तिकडे जाऊन बाहेर गाड्या किती थांबतात हे मोजतो. ओके. हे खूप बेसिक. बरोबर आहे, अगदी बरोबर. काही ह्याच्यात ग्रेट सायन्स. फेअर इनफ. रोज ह्या रोडवरनं घरी जाताना किती गाड्या जातात. बरोबर. कारण 90% दुकानं ही घरी जातानाच्या मार्गावर चालतात. करेक्ट. जो कामाला जात असतो, बरोबर, त्याला कधी दुकानात जात नाही. करेक्ट. जो घरी जातो तेव्हाच तो काहीतरी सामान घरी घेऊन जातो, विसरलेला काहीतरी असतं. तर त्यावेळी तिथे पार्किंग आहे ना, तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्या कन्स्ट्रक्शन साईट्स वरती रात्री 7 नंतर लाईट्स किती चालू आहेत, का सगळे इन्व्हेस्टमेंटचे फ्लॅट्स आहेत. बरोबर. सो ह्या बेसिक काही 4-5 गोष्टी आहेत ज्या आम्ही पर्सनली बघतो, बरोबर, जी आमची टीम बघते, आणि मगच ते दुकान फायनल होतं. सो आमचा फ्रँचायझी बंद होण्याचा रेट अगदी कमी आहे, बोटावरती मोजण्या एवढ्या पर्सेंटवरती आहे. ठीक आहे. मग आता लोकेशन फिक्स झालं. त्यांनी आमच्याकडे 1 महिना ट्रेनिंग घेतलं. त्या 1 महिन्याच्या पिरियड मध्ये तुमचं
सगळं फर्निचर आणि हे सगळ्या गोष्टी साईड बाय साईड चालू असतात. स्टँडर्ड प्रोसेस आहे. Okay. त्यांनी 5 तास आमच्याकडे काम करायचं, त्यांनी त्याच्या दुकानात जाऊन व्हिजिट द्यायची, हम्म. त्यांनी आजूबाजूच्या घरांमध्ये आम्ही दिलेलं सॅम्पल्स पर्सनली जाऊन वाटायचं. ओके. सो आम्ही प्रत्येक नवीन शॉप होता ना त्यांना 1,000, 2,000, 5,000 वाटेल तेवढी तुमची ताकद बरोबर. किती वाटायची याच्यावरती सॅम्पल्स मग आम्ही यासाठी मग जर सोसायटीज वगैरे असतील तर मग आम्ही ते टॅप परमिशन करतो. आम्ही परमिशन तुम्ही रितसर परमिशन घ्यायची. Perfect. कोणतरी पुण्यात काही इतकं छोटं आहे, Obviously. कुठल्या ना कुठल्या तरी सोसायटीत कोणाचं तर कॉन्टॅक्ट कोणाचं निघतो. बरोबर आहे, सो बरोबर आम्ही त्यांना तिथे फ्री सॅम्पलिंग देतो. हं. इव्हेंच्युअली ते फ्री सॅम्पल कन्व्हर्टच होतं, बरोबर. कारण आज स्वतः दुकानाचा मालक हा तुम्हाला भेटायला आलाय एक्झॅक्टली. आणि तो तुम्हाला माल देतोय आणि तो तुम्हाला समजवतोय की बाबा हे थालपीठ भजणी आहे, ही सगळ्या कडधान्यांची आहे. सो तुम्ही क्युरियस होता की अजून काय असेल या दुकानामध्ये. सो यू बरोबर. कम बॅक टू द स्टोअर अँड दॅट्स हाऊ द रिलेशन स्टार्ट्स बिटवीन द फ्रँचायझी ओनर अँड द कस्टमर. सो राईट. आम्ही पुश करतो की तुम्ही पहिले 1 वर्ष हे फक्त पीआर वरती करा. तुमच्या बरोबर आहे. अख्ख्या पंचकृषीतले म्हणजे तुमच्या अख्ख्या 2 किलोमीटर रेडियस मधले प्रत्येक आजी आजोबा तुम्हाला माहिती पाहिजेत, प्रत्येक लहान मुलगा तुम्हाला माहिती पाहिजे. Correct. कारण असं होतं की आज असे पण काही लोक येतात की कोणाच्या कडे घरी जे काम करणारे असतात ते येतात की आमच्या मुलाला अर्जंट काहीतरी काय बाबा खायला पाहिजे, काही हे पाहिजे, बरोबर. तर ते सजेशन देणं प्रॉपर हे खूप गरजेचं आहे. राईट. ऍब्सोल्युटली. त्यानंतर मग काय स्टेप असते की मग आणि मग दुकानं चालू होतात. रितसर हा. दुकानं चालू होतात. चालू झाल्यानंतरच काय असतं चालू म्हणजे झाल्यानंतर how this- आमच्या 2,000 ते 2,500 ते 3,000 2 ते 3,000 इंडिव्हिज्युअल जे सेलर्स आहेत बरोबर. यांना अग्रजकडनं एक मेसेज जातो की आपलं Okay. नवीन दुकान हे भांडारकर रोडला XYZ व्यक्तीने चालू केलेलं आहे. हं. आणि एक खाली मेसेज असतो म्हणजे माल डंप करू नये. आ, जेवढा लागेल किंवा 2च पाकिट, नवीन दुकाने 2च दोनच पाकिट द्या. पाकीट द्या. बरोबर आहे. ह्या सिच्युएशनमुळे असं होतं की एकतर ते दुकान भरतं, म्हणजे जो बरोबर. व्यक्ती ज्यांनी फ्रँचायझी घेतलेली आहे हं. तो काय म्हणतो, अरे बाबा माझं हे दुकान भरलंय. बरोबर आहे. दुसरं एक युनिफॉर्मिटी येते की अग्रजच्या सगळ्या ज्या दुकानांमध्ये माल आहे त्याच्यातलं 70 to 80% माल या दुकानात आहे. बरोबर. उरलेला 20% माल कधी नाही येत, कारण एखाद्या हिंजवडीतल्या करणाऱ्या करंजीवाल्या मॅडम आज भांडारकर रोडला नाही येणार द्यायला, करेक्ट. पण इथल्या जे करंजी करणारे जी लोक आहेत ना ती देतील नाही. बरोबर. सो तिथली इथे नाही मिळणार, पण हम्म. त्याच्या तोडीस तोड नक्की मिळेल. बरोबर. सो बरोबर. आम्ही हा प्रयत्न आता जास्त करायला लागलो की अग्रजच्या दुकानांमध्ये युनिफॉर्मिटी सगळ्यात जास्त होईल, तर आता सगळ्यात हे महत्वाचा प्रयत्न प्रश्न करतोय. की जर मी दुकान काढलं, सगळं ट्रेनिंग वगैरे केलं, किती मी कमवू शकतो या मॉडेलकडनं? का? बिकॉज हा खूप एक महत्वाचा प्रश्न आणि हे सगळ्यांना आहे. आता बरोबर. काय होतं, कारण का आता फॉर एक्झाम्पल मी आणि माझे बाबा आम्ही बरोबर. असं बोलत असतो, अरे आपण काहीतरी करून बघूया, हे करूया, बरोबर. ते करूया. आणि जनरली असंच असतं का, आता बिकॉज ही इज रिटायर्ड, तर घरी येत वगैरे, तर मी म्हणलं की बरोबर. अरे आपण असं काहीतरी एक सुरू करूया. आणि का? कारण का वी सीन अग्रजचे फ्रँचायझीज आउटलेट्स की गर्दी नेहमी असते. येस, सो एक विचार येतो ना की अरे किती किंमत असतील, बरोबर. आणि बघणारे पण तोच विचार करते की मी घेतलं तर हे मॉडेल खूपच रिसेप्टिव्ह वाटते, चांगलं वाटतंय, तर साधारण काय इन्कम होऊ शकते एखाद्या व्यक्तीची? 15 ते 16 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही महिन्याला नेट प्रॉफिट आरामात 1.5 ते 2 लाख रुपये कमवू शकता. ओके. आरामात. 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 म्हणजे सगळं तुझं म्हणजे कॉस्ट पीस जाऊन असं म्हणेन की मी जरी 1 ते 4 तुम्ही दुकान बंद ठेवलं तरी पण तुम्ही 1.5 तरी लाख पण. रुपये कमवू शकता. ओके. आणि मग जे तुमचं स्किल आहे ते स्किल आहे की आता Absolutely. अग्रजच्या काही फ्रँचायझीज खूप जोरात चालतात, काही फ्रँचायझीज थोड्याशा कमी चालतात, तर ते Correct. त्या व्यक्तीचं स्किल पण आहे. ऍब्सोल्युटली. कारण आता आम्ही हे जे म्हणतोय आम्ही एक ऍव्हरेज आउट काढलंय की बाबा एक 100 फ्रँचायझीज मधल्या 50 ते 60 फ्रँचायझीज या अमाऊंटला आरामात जाऊन पोहोचले. बरोबर आहे. आता काही एरियाज वरती डिपेंडेबल आहे की तुम्ही अगदी कंपन्यांच्या शेजारीच दुकानं काढली, अशी ती पण दुकानं आहेत. आहे. मंडे टू फ्रायडे खूप चालतात, सॅटर्डे संडे एकदम शांत नाही, असतात. बरोबर आहे. किंवा उलट रेसिडेन्शियल एरियामधली दुकानं सॅटर्डे संडे खूप चालतात, बरोबर. आणि मंडे टू थर्सडे त्यांच्याकडे जरा रश कमी असतो. पण त्यावेळी तुम्ही होम डिलिव्हरीने ते केटर केलं पाहिजे. मॅक्सिमम जे चालणारे तुमची दुकानं आहेत, जे आपण म्हणतो की स्टार काउंटर, स्टार आउटलेट्स जे म्हणतो आपण, तर एक्झाम्पल म्हणजे अग्रजची मेन 2 फ्लॅगशिप स्टोअर्स आहेत, एक टिळक रोडचं आहे आणि कर्वेनगरचं आहे ते. तिसरं वीरभद्रनगरला अल्पना आहे, जोगळेकर फूड्स आहे. ही सगळी जी लोक आहेत जी जुनी आहेत, जी 10 वर्ष त्याच्यात इन्व्हेस्ट केलेत, रिलायबल स्टोअर्स आहेत. सहकार नगरला अजून एक दुकान आहे पवनगोरेचं. सो ही जी लोक आहेत यांनी तिथे इन्व्हेस्ट केलं, वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि तिथे नवीन लोकांना जर काय असेल तर थोडासा तर हे जे फ्लॅगशिप स्टोअर्स आहेत हे साधारण किती कमवत असतील महिन्याला?
म्हणजे एक साधारण एक आयडिया आम्हाला जर देऊ रफली शकलास. अबाव 5 लाख 6 अबाव 5 लाख 6 लाख आरामात. आरामात. ओके. पण ते इट टेक्स दॅट 10 years, 10 वर्षाची मेहनत आहे त्याच्यामध्ये. 15-20 years it 15-20 years. It takes 15-20 years. It takes 2 generations to earn that. राईट. बरोबर. तर अभिषेक मला आता एक असं सांग की जर जे आपल्या व्ह्युअर्स पैकी एखाद्याला फ्रँचायझी घ्यायची आहे तर विच आर द एरियाज जे आता अग्रज इज ऍक्टिव्हली लुकिंग फॉर टू गिव्ह फ्रँचायझी? अग्रज आता बघतोय मेन कल्याणी नगर, त्याच्यानंतर औंध, त्याच्यानंतर रावेत, हिंजवडी, त्याच्यानंतर ही जी सगळी बाहेरची गाव आहेत बरोबर आहे जी आता नवीन गावं इन्क्लूड झाली आहेत पीएमसी मध्ये, तिथे मेनली बघतोय. अग्रज सगळं तिथे बघतोय. तो व्ह्युअर्सना मेसेज आहे, जर तुम्ही या एरियामध्ये आहात तर डेफिनेटली ऍक्टिव्हली अभिषेकला कॉन्टॅक्ट करा. तर अभिषेक, नाव बिंग सेकंड जनरेशन इन टू द बिझनेस, ठीक आहे, तर तू आल्यापासून किंवा तुझा भाऊ पण आहे तुझ्या याच्याबरोबर, बरोबर, तर मग तुम्ही काय चेंजेस केलेत या मॉडेलमध्ये किंवा फिजिबिलिटीमध्ये किंवा काहीतरी चांगलं केलंच असेल तुम्ही ज्याच्यानी आज एवढे आउटलेट्स आहेत? सो काय इंटिग्रेशन आहे? इंटिग्रेशन नवीन जनरेशनचं आम्हाला थोडंसं फॅमिली ओन बिझनेस असल्यामुळे 80% सगळं पहिले वरनं क्लिअर आउट केल्याशिवाय आम्हाला काही नवीन डिसिजन घेता येत. बरोबर. पण तरी आम्ही पुश असं करतो फ्रँचायझीजला की राईट नाव इट इज द एज ऑफ PR. बरोबर. म्हणजे आज तू माझ्याशी बोलतोयस, हे तू तुझा PR जनरेट करतोयस, मी माझा PR जनरेट करतोय. करेक्ट. सो वी आर डुईंग द सेम थिंग. सो वी आर पुशिंग द फ्रँचायझीज मोर अँड मोर टू डू PR. सो वी आर टेलिंग देम की यू गो फ्रॉम 3,000 customers of your shop to 5,000 customers. You expand your limits. And how will you do that? So तुम्ही तुमच्याच दुकानातल्या लोकांचं ना यूज करून होम डिलिव्हरी चालू करू शकता आणि अशा गोष्टी चालू करू शकतात ज्याच्यानी दुसरं सगळ्यात महत्वाचं, यू स्टार्ट टॉकिंग ऑन हेल्थ. सो राईट नाव एक खूप मेजर इश्यू झालेला आहे आपल्या याच्या लोकांना. म्हणजे मी म्हणेन 90s बॉर्न नंतर जे आहेत आणि जेनझीज, ह्या लोकांना खूप फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे. ह्यांना तुम्ही केटर कसं कराल? सो आम्ही आता असं प्लॅन करतोय की प्रत्येक एरिया मधला एक न्यूट्रिशनिस्ट आणि एक डॉक्टर यांच्या बरोबर अग्रज काम करते. देर इज नो मनी इन्व्हॉल्ड इन दॅट, झिरो मनी इन्व्हॉल्ड इन दॅट. की इट इज कम्प्लिटली फॉर द पीपल मुवमेंट. की तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांचं चेकिंग, मुलींचं चेकिंग हे एका नॉन डॉक्टरकडनं करून घ्या. बरोबर. त्याच्याकडे आत्ताच आम्ही मागच्या महिन्यात एव्हरी सॅटर्डे एक फ्री सेशन ठेवलं होतं अग्रजच्या कस्टमर्ससाठी की तिकडे जा, तुम्ही एक बेसिक चेकअप करून घ्या. बरोबर. काय काय इश्यूज आहेत, काही ना काहीतरी इश्यूज होत आहेत का, कारण आपले स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेत आपल्या जनरेशन मध्ये. दुसरं, खाणं सगळं विचित्र झालंय. फास्ट फूडला आणि फास्ट इटिंगला खूप जास्त लोक गेले. स्विगी झोमॅटो सुद्धा त्याच्यात त्यांची चूक नाहीये, म्हणजे लोकांचं डिपेंडन्सी त्याच्यावर खूप झाली. सो आय फील की ती थोडीशी आता तुमच्या हेल्थसाठी तुम्ही कमी केली पाहिजे. बरोबर. बेसिकली यू शुड गो बॅक टू युअर ट्रेडिशन्स अँड स्टार्ट डुईंग. म्हणजे मी असं म्हणत नाही रोजच करा, शक्य पण नाही आपल्या याच्या मुलांना रोज. मी स्वतः बाहेर खातो खूप वेळा, ते शक्य पण नाही. पण मी काय म्हणतो, एक मील मी घरी खाईन. बरोबर. एक मील मी पूर्ण ताट खाईन, जे घरात जे ताट बनतं, महाराष्ट्रात जे ताट असतं की पोळी, भाकरी, भाजी जी कमी तेलात केलेली आहे, आमटी, वरण, व्हॉटेवर, म्हणजे डाळींचं ज्याच्यात प्रोटीन्स असतात. बरोबर. त्याच्यानंतर जवस आहे, फ्लॅक्स सीडची चटणी आहे, म्हणजे जवसाची चटणी, किंवा अशा ज्या चटण्या आहेत, पंढरपुरी डाळ्याची चटणी, त्याच्यानंतर तिळाची चटणी, ह्या सगळ्या तुम्ही एकेका मील मध्ये तुम्ही इन्क्लूड करा. ऍब्सोल्युटली. त्याच्याने तुमची हेल्थ, मी म्हणेन 100% चांगली नाही होणार, पण एक स्टार्ट होईल बरी व्हायला. आणि दॅट वी आर प्रमोटिंग नाव विथ ऑल डॉक्टर्स अँड एव्हरीबडी आर कमिंग इन टू पिक्चर. त्यांना पण कळतंय की फक्त मेडिसिन्सनी होणार नाही आता. बरोबर. फक्त मेडिसिन्सनी होणार नाही. आपल्या आई वडिलांच्या काळात कसं होतं, मेडिसिन खाल्लं की त्यांचं बरं व्हायचं, कारण त्यांचा बाकीचा आहार, व्यायाम सगळं व्यवस्थित आहे. बरोबर. आता तेच नाहीये. मेन जेवण रोजच नीट नाहीये आणि बाहेर काही ना काहीतरी खाल्लं जाते, परिस्थितीमुळे असेल. पण एक मील तुम्ही करू शकता. करेक्ट. सो वी आर प्रमोटिंग दॅट की एक मील तरी तुम्ही महाराष्ट्रीयन मील करा. आता वेस्ट आपला फॉलो करायला लागलंय तिथे, तर आपल्याला प्रॉब्लेम नाही. आपण तर रोज तेच घरी करतो, खातो, आपले आजी आजोबा, आई वडील तेच खातात, तर आपल्याला काय प्रॉब्लेम. एक मील नक्की फॉलो करू शकता. सो वी आर प्रमोटिंग दॅट नाव.
आणि वी आर हेल्पिंग आवर फ्रँचायझीज टू प्रमोट दॅट. इट्स जस्ट नॉट सेलिंग. आज मला रोज उठून मूग डाळ विकायची आहे, दॅट इज नॉट अन इश्यू. ती विकली जाणारच आहे, पण मूग डाळ तुम्ही का खावी, केव्हा खावी, कधी खावी, कोणी खावी. बरं, एखाद्या मुलांनी मूग डाळ घेतली तर छोट्या मुलांनी काही 1.5 वाटी मूग डाळ नसते, मुगाचं वरण नाही प्यायचं, त्यांनी छोटी वाटी प्यायची, ती पचायला जड असते. करेक्ट. सी, दुकानं सगळ्यांच्याकडे आहेत, सगळं माल सगळीकडे, पण सजेशन कोण देत आहे? बरोबर. सो दुकानं अग्रजची चालतायत ही सगळी 80% सजेशन वरती चालतात. सो व्हॉट सजेशन यू आर गिव्हिंग टू द कस्टमर, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि प्लस फॉल्स सेलिंग होत नाहीये की तुम्हाला मूग डाळ घेऊन जा 1 किलो मूग डाळ घेऊन जा. नाही, तुमच्या घरात किती जण आहेत? 4 जण आहेत, त्यांना मूग डाळ तुम्हाला महिन्याला अर्धाच किलो लागणार आहे. बरोबर आहे. कारण रोज मुगाचं वरण होत नाही, रोज मुगाची आमटी होत नाही, तुम्ही त्याच्यात तूर मिक्स करता, मसूर मिक्स करता. सो तुम्ही घेऊनच अर्धा किलो जा, पुढचा अर्धा किलो गेला, पुढच्या महिन्यात परत या. हे बरोबर आहे, कारण का ओव्हर सेलिंग नाहीये, फॉल्स सेलिंग नाहीये, फॉल्स सेलिंग जस्ट सेल करण्यासाठी नाही करत आहेत, बट तुम्ही मेंटेन करतायत की जी लोक बाय करतायत तर त्यांना राईट क्वांटिटी आहे. आणि प्लस त्यांना जसं डॉक्टरचं तू म्हटलं, न्यूट्रिशनिस्ट म्हटलं, त्याच्याने अगदी त्यांना गायडन्स पण मिळू शकतो, त्याचं डाएट ते नीट करू शकतो. कारण का वयस्कर लोक, मी तरी बघितलं का, मी जेव्हा बाणेरला राहायचो तेव्हा त्या अग्रजला आम्ही नेहमी जायचो. सो वयस्कर लोक खूप यायची, बरोबर, तेव्हा संध्याकाळची, सकाळची, संध्याकाळी ऑब्व्हियसली वर्किंग लेडीज, यंगस्टर्स. पण हे कसं तुम्ही समीकरण केलंय का? कारण का एवढी लोक जाऊन शॉप्स मध्ये बाय करतायत. कारण का माझा प्रश्न असा आहे की आजकाल सगळं ब्लिंकिट, झेप्टो, बरोबर, तुझं स्विगी, याच्यावर सगळ्यांनी क्विक डिलिव्हरीज आहेत, आणि आय थिंक सो सिमिलर प्रोडक्ट्स सगळीकडे आहेत. बरोबर. सो मग अग्रज असं वेगळं काय करतंय का? कारण का जो माणूस डिलिव्हरीचा एक आळस सोडला, बरोबर, की बाकी अजून काही त्याच्यामध्ये मिळत नाही आणि उलट आपण जास्तच पे करतो, ऑफकोर्स. तर मग याच्यामध्ये काय असं आहे अग्रजने क्रिएट केलेलं की पीपल love to come in the shop? See, basically the experience of coming to the shop and buying is different experience. म्हणजे ऑनलाईन तुम्ही बाय करता आणि फिजिकल टच जो असतो एखाद्या प्रोडक्टला किंवा ह्याचा टोटली एक्सपिरियन्सच वेगळा आहे. बरोबर. तिथे त्याच्यात ऍड ऑन असं होतं की तुम्ही सजेशन पण चांगले देता, त्याच्यानंतर तुम्ही फॉल्स बाय सेलिंग पण करत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही व्यवस्थित बोलता बेसिकली, की आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं हायरार्की मेंटेन केली जात नाही. आमच्याकडे अग्रजमध्ये असं आहे की कुठलाही कस्टमर, कुठलाही सप्लायर हा डिरेक्टली ओनर्सशी बोलू शकतो. आमच्या चौघांचेही नंबर अवेलेबल असतात. तो डिरेक्टली, हायरार्की आमच्या इथे काही नाही. मे बी थोड्या वर्षांनी करायला लागेल, कारण बरोबर आहे, तेवढा पसारा वाढेल. पण ते सुद्धा आम्ही खूप मेटिक्युलसली त्याच्यावरती वॉच ठेवू की त्याच्यात कसं तुम्ही बोलताय, वागताय, मॅटर करतं. बरोबर. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या स्टेजला तुम्ही वागताय कसं, बोलताय कसं, आणि तुम्ही कस्टमरला ट्रीट कसं करताय, हेच खूप मोठं एक चॅलेंज आहे जे बाहेरचे लोक लॅक करतात. ऍब्सोल्युटली. आणि जे अग्रजमध्ये आम्ही मेटिक्युलसली बघतो या लोकांकडे की फ्रँचायझीजनी अशा पद्धतीने वागलं पाहिजे, अशा पद्धतीने बोललं पाहिजे लोकांची. कुठलीही कंप्लेंट आली तर ती आमच्या मालकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. मग तो किसानचा सॉस जरी असेल तरी तुम्ही त्यांना रिप्लेसमेंट दिली पाहिजे. आज अग्रजमध्ये असं कोणी म्हणत नाही की, किंवा अग्रजची ती जबाबदारी पण नाही की किसानच्या सॉसला, किसान असं नाही म्हणायचं मला, एनी ब्रँड, कुठली ब्रँड, सॉरी टू से किसान, पण एनी ब्रँड अग्रज मॅन्युफॅक्चर करत नसेल, त्याचा पण माल जर का तो घेऊन आला तरी तो आम्ही त्यांना रिप्लेस करून देतो. देअर वी कन्वर्ट द कस्टमर. करेक्ट. आणि ती पॉलिसी आहे अग्रजची. बरोबर. आणि ते करणार असेल तरच तुम्ही कंपन्यांनी सुद्धा आमच्या बरोबर काम करावं, की आमच्या इकडे जर का एखादा माल कंप्लेंट घेऊन आलाय तर ती कंप्लेंट केटर करणं हे त्या कंपनीचं सुद्धा काम आहे आणि अग्रजचं सुद्धा काम आहे. राईट राईट राईट. काही गमतीदार किस्से दुकानातले वगैरे सांगू शकतील की जे आपण मगाशी डिस्कस करत होतो? खूप किस्से आहेत आमच्या इथे. आमच्या इथे खूप आजी आजोबा येतात. तू म्हणलाच मला की प्रत्येक आजी आजोबांना काहीतरी डायबिटीज, बीपी, शुगर काही ना काहीतरी आहे. दे आर व्हेरी फिट फ्रॉम आर मिलेनियल्स, पण रोज 7-8 किलोमीटर तरी त्यांना काही ना काहीतरी इश्यूज आहेत. तर आमच्याकडे असे खूप किस्से होतात की एक आजोबा होते आमच्या ओळखीचे, तर ते दुकानात यायचे 1 दिवसाआड आणि रोज त्यांना डायबिटीज, हेवी डायबिटीज होता. ते माझ्या आईसमोर खुर्ची घेऊन बसायचे. आमच्या दुकानात तर वेलकमच असतं सगळं, त्याच्यामुळे काय, बरोबर, की चहा बी सगळं चालूच असतं, अशा झोन मध्ये असतं. सो एकीकडे काम चालू असतं आणि एकीकडे ते आजी आजोबा बसलेले असतात, काहीतरी चालू असतं. तर आमच्याकडे 1 दिवसाआड ते आजोबा यायचे आणि रोज आईस्क्रीम खायचे. म्हणजे 1 दिवसाआड ते आईस्क्रीम खायचे.
आजींनी काय सांगितलं ते सामान घ्यायचे सांभाळायचं. हा. आणि घरी जाताना एवढंच म्हणायचं की आजीला प्लीज सांगू सांगू नका. नको आईस्क्रीम खाल्ले. सो दीज थिंग्स हॅपन व्हेरी ऑफनली इन आवर शॉप्स की बाहेर लोक sweet. काहीतरी खातायत, लस्सी पितायत वगैरे 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 चालू असतं त्यांचं काही ना काहीतरी. हळूच पण हा हळूच. आणि एकदा जाता जाता फक्त सांगतो की प्लीज घरचं कोणी विचारलं तर काही सांगू नका. सो दीज थिंग्स हॅपन. दे आर व्हेरी फनी. आणि ते एक वर्किंग क्लासचं तू एक मला सांगत होता की ते ज्याचा आजकाल, कारण का एव्हरीबडी इज वर्किंग नाउ, मेन विमेन सगळ्या, तर ते एक वर्किंग क्लास विमेनचा मला किस्सा सांगत होतास ते मार्केट यार्डवाला तो. येस. हा मला आमच्या इकडे आता अशा पण खूप बायका आहेत की ज्यांच्याकडे ऑर्थोडॉक्स फॅमिलीज मध्ये बरोबर आहे, सगळं असतात. त्यांना त्या दिवसभर कंपन्यांमध्ये काम करतात, त्या येतात आमच्या दुकानांमध्ये, त्या म्हणतात आमच्या सासूबाईंना किंवा आमच्या सासऱ्यांना मार्केट यार्ड मधनं किंवा गिरणीमधनं पीठ आणलेलं पाहिजे किंवा तिकडनं सामान भरलेलं पाहिजे. सो तुम्ही एक काम करा, आम्ही घरनं हे डबे घेऊन आलोय, तुम्ही तुमचे पुढे फोडा आणि त्या डब्यांमध्ये टाका आणि आम्ही आमच्या घरी घेऊन जातो आम्ही हे गिरणीतनं दळून आणलं. बरोबर. सो ह्या गोष्टी ऑलमोस्ट रोज काही ना काहीतरी घडत असतात दुकानात. अमेझिंग. क्या बात आहे, क्या बात आहे. कमिंग टू द सिरियस क्वेश्चन, जसं आता ब्लिंकिट, झोमॅटो, अगेन फूड डिलिव्हरी, सर अग्रज या चॅलेंजला कसं बघताय? आम्ही आता ह्या चॅलेंजला खूप सिरियसली बघतोय, पण आम्ही आता ह्याच्यात एक असं एक वे आउट काढलाय की देआसरा नावाचं एक फाउंडेशन, पर्सिस्टंटची ती ह्याची CSR बरोबर ऍक्टिव्हिंग आहे. हो. तर वी आर वर्किंग विथ देम टू हेल्प people who want to work or earn extra income by giving them the Agraj Express partner. हे म्हणजे अग्रज एक्सप्रेस पार्टनर बनायला आम्ही त्यांना हेल्प करतोय किंवा ते पण आम्हाला हेल्प करतायत. आम्ही त्यांना असं म्हणतो की तुम्ही दिवसातनं 2 तासच काम करा, तुम्ही 3 तासच काम करा, तुम्ही तुमच्या एरियामधल्या तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला अग्रज आणि त्याच्या दुकानांमधली जी वाईड रेंज आहे ती त्यांना पॅम्पलेट्स पाठवा, त्याचे त्यांना मेसेजेस करा, व्हॉट्सअप करा, अँड यू गिव्ह अस द ऑर्डर अँड वी विल डिलिव्हर इट टू देम. राईट. सो याच्याने काय होतंय, तो माणूस 2 तास काम करतोय, एक्स्ट्रा इन्कम येतंय, आणि वी आर केटरिंग फॉर द ऑनलाईन थिंग विच इज गोइंग ऑन. आणि सेकंड साइडला अग्रज foods.in नावाची आमची जी वेबसाईट आहे, तिकडनं आम्ही जगभरात आता जे आता लॉन्च होते 1 तारखेला. येस. त्याच्यावरनं त्या वेबसाईटवरनं तुम्हाला अग्रजच्या दुकानात जो जो माल मिळतो, तो सगळा तुम्हाला हव्या त्या देशात आणि इंडियामध्ये हा मिळेल. त्या कंट्रीचे जे नॉर्म्स आहेत ते सांभाळून, समजा काय बाबा युरोपमध्ये व्हाईट प्रोडक्ट्स अलाउड नाही, तर ते ऑटोमॅटिकली तिथे तुम्हाला दिसणार नाही. पण बऱ्यापैकी माल तुम्हाला 70 to 80% माल तुम्हाला तुमच्या घरी मिळेल. राईट. हा डिस्पॅच तुमच्या घरी होईल. आणि तुम्हाला वेबसाईटवरनं बाय करता. इट्स व्हेरी इझी. वेबसाईट इज व्हेरी युजर फ्रेंडली. कोणी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत कोणी वापरू शकतो. बरोबर. तशीच ती केलेली. मे बी इट नॉट बी अ ग्रेट वेबसाईट अकॉर्डिंग टू ऑल डिजिटल गाईज, ऑल यू डिजिटल गाईज, पण ती युजर फ्रेंडली जास्त आहे. बरोबर आहे. आणि त्याच आम्हाला इम्पॉर्टन्स जास्त आहे. ओके. जे आता एक वाढता ट्रेंड आहे, फास्ट फूड, क्विक फूड, रेडी टू ईट वगैरे, तर हाऊ डू यू लुक ॲट इट? अग्रजमध्ये रेडी टू ईट प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, पण आम्ही असा प्रयत्न करतो की त्याच्यात कमीत कमी काय म्हणू, नायट्रोजन फ्लशिंग, प्रिझर्वेटिव्ह किंवा हे त्याच्यात कमीत कमी वापरलेले जे लोक आहेत आम्ही त्यांचाच माल घेतो. काही लोक असे जे डिहायड्रेशन प्रोसेस मधनं येतात, सो इट इज 0 प्रिझर्वेटिव्ह. सो ती सुद्धा अग्रजमध्ये खूप वाईड रेंज आहे. सी त्याची टेस्ट थोडीशी 20% लूज आउट होते. म्हणजे आता तुम्ही समजा आमच्याकडे एक आळूची पातळ भाजी आहे, बरोबर, तर एक्झॅक्टली घरी तुम्ही आळू आणून जसं पातळ भाजी तयार करता तशी नाही होणार, पण 80% टेस्ट तुम्ही अक्वायर त्याच्यातनं मिळेल तुम्हाला. तर तो आम्ही प्रयत्न आता जास्त करतोय की अग्रजमध्ये अशा रिलेटेड काही जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा खूप लेव्हलला अवेलेबल आहेत. करेक्ट. ओके. जसे आता ऑनलाईन पण शॉप्स आहेत, बरोबर, आणि त्या पण सिमिलर स्पेसेस मध्ये आहेत. ठीक आहे, की क्विक डिलिव्हरी, हेल्दी फूड आणि असं सगळं. तर त्यांच्यापासून अग्रज कसं स्वतःला डिफरन्शिएट करतं?
सी आम्ही आमचा सोर्स ऑफ बाईंग हा सुद्धा सांगतो लोकांना की आम्ही कुठल्या शेतकऱ्याकडनं माल घेतलाय. राईट. आम्ही गुजरातवरनं बिलखा गावातनं गहू घेतो हे आम्ही सांगतो. आणि डिफरन्शिएट करणं न करणं हे सगळे क्विक कॉमर्स वाले आता आले 10 वर्षात. करेक्ट. आम्ही आधीपासून होते तिथे. बरोबर. सो वी आर ट्राईंग टू कम्पीट विथ देम इन अ डिफरंट मॅनर. पण ह्या सगळ्या क्विक कॉमर्सच्या एजमध्ये आम्ही एकाच गोष्टीवरती त्यांना हिट करू शकतो, ते म्हणजे क्वालिटीवरती. दुसरं कशावरती नाही. पैशाने ती लोक खूप मोठी आहेत, त्यांच्याकडे सिस्टीम्स खूप मोठ्या आहेत, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहेत आणि त्यांच्याकडे रीच पण खूप जास्त आहे. पण एका गोष्टीने आम्ही नक्की त्यांना टफ फाईट देऊ शकतो, ते म्हणजे क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट. राईट. दुसरं बिहेवियर टुवर्ड्स द कस्टमर, जे त्यांच्याकडे अजिबात नाहीये. बरोबर. म्हणजे कस्टमर रिलेशन्स ऑफिसर फक्त आहे, तो फक्त आहे, बरोबर, नावाला आहे. तो तुम्हाला काय बोलत असेल, आपण स्विगी झोमॅटोवरनं ऑर्डर केलं, बरोबर, आपल्याला कळतच करेक्ट. काही प्रॉब्लेम झाला की त्याचं पुढे काहीच होत नाही. करेक्ट. तर त्या ह्याच्यात आम्ही त्या झोन मध्ये आम्ही थोडेसे वेगळे स्टँड आउट होतो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की चकली भाजणीचीच आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही ते हक्काने सांगू शकतो लोकांना. राईट. बरोबर आहे. आज तिथे जे हायरार्की वाईज वरती बसलेत त्यांना फक्त चकली माहिती. करेक्ट. त्यांना चकली भाजणी कशी बनवायची माहित नाही, त्याच्यात उडीद डाळ किती असते माहित नाही, त्याच्यात ओवा घालतात का माहित नाही. ही चकली आहे. चकलीचे सुद्धा 8 प्रकार येतात. चकली कडक चकली आहे, किंवा तुम्हाला पार्टीला समजा चकलीच्या स्टिक्स पाहिजेत किंवा चकली स्टिक्स पाहिजेत तर पार्टीला त्या सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहेत. लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना खायला खुसखुशीत आहेत चकल्या. हे सजेशन क्विक कॉमर्स वरती नाही मिळणार आहे. ऍब्सोल्युटली. हे 1 to 1च मिळणार आहे आणि ते आमच्यासारख्या दुकानांमध्येच मिळणार आहे. सो यू कम हिअर फॉर द सजेशन, राईट. यू कम हिअर फॉर द टेस्ट, यू कम हिअर फॉर द क्वालिटी प्रोडक्ट, आणि वी विल हेल्प यू आउट अँड यू हेल्प अस आउट इव्हेंच्युअली. अमेझिंग. दरवेळी शॉपिंगला जेव्हा जातो आपण तेव्हा जो सगळ्यात महत्वाचा आयटम असतो तोच आपण विसरतो. एक्झॅक्टली. आणि तुमच्या दुकानात पण असं भरपूर होत असेल, तर त्यासाठी तुम्ही काय करतात? काही गमती जमतीचं? मी सुद्धा माझ्या घरी आणताना महत्वाचे आयटम विसरतो माझ्याच दुकानात. सो ही काही नवीन गोष्ट नाही. हे होतं ना, म्हणजे होतं खूप वेळा, नॉर्मल आहे. त्या दुकानात तिथली सिस्टीम आहे की एखादा कोणतरी मुलगा असतो जो पटकन त्यांना जाऊन घरी देऊन येतो. तेवढं दॅट इज नॉट एन इश्यू. दॅट हॅपन्स प्युअरली ऑन रिलेशन ऑफ द शॉपकीपर आणि कस्टमर बाईंग, आणि ते क्लिअर आउट होतं. दॅट्स नॉट अ बिग इश्यू फॉर अस. पण आम्ही जनरली आता असं करतो की तुम्ही समजा पातळ पोहे घ्यायला आलाय तर तुम्ही पातळ पोहा चिवडा घरी बनवणार हे आम्हाला जनरली माहिती असतं. करेक्ट. जो दुकानात आत बसतो, म्हणूनच ते 1 महिन्याचं ट्रेनिंग का गरजेचं आहे की तो माणूस समजा पातळ पोहा घ्यायला आलाय तर त्याला डाळं विचारायला पाहिजे. बरोबर. कारण पातळ पोहा चिवड्यात डाळं घालतात. बरोबर. आणि चुरमुरे घालतात. तर आम्ही ह्या 2 गोष्टी ऑटोमॅटिकली विचारल्या जातात. डाळं चुरमुरे तर घरी आता आजकाल पुरुषांना दुकानांमध्ये माल घ्यायला पाठवतात बायका, किंवा पुरुषच जातात ना. तू जातोस? मी जातो. सगळं तू हे विसरलास काही तर अग्रज मधून तुला लगेच कळेल. लहानपणी मी पिठं दळण्याला पण जायचो, कारण ऑप्शनच नव्हता. आई म्हणायची जा आण किंवा ते टाकून ये. आता अग्रज मध्ये मेंबर ऑफ अग्रज म्हणजे. तर हे सांगितलं जातं की पातळ पोहा चिवडा घेताना तुम्हाला डाळ पण पाहिजे का, तुम्हाला शेव पण पाहिजे का, तुम्हाला चुरमुरे पण पाहिजेत का. तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली सांगितल्या जातात. सो त्याचा जो विसरण्याचा जो रेट आहे तो खूप कमी पर्सेंटेज वरती, कारण त्या काकांना किंवा कोणालाही रिकलेक्ट होतं की अरे डाळ पण सांगितलं, हे पण सांगितलं होतं. बेसिक पोळी करताना तुम्हाला तेल आणायला पण सांगतात जनरली, कारण पोळी बरोबर तेल. बरं, दुसरी गोष्ट, आपल्याकडे काही ऑर्थोडॉक्स पद्धती पण शनिवारी तेल घेत नाही कोणी. सो आम्ही म्हणतो की काका तुमच्याकडे शनिवारी तेल घेतलेलं चालतं ना. सो आम्ही हे प्रश्न विचारतो. वी डोंट सपोर्ट इट, पण कधी कधी दॅट इज अ मेंटेनिंग अ रिलेशनशिप विथ द कस्टमर. सो वी हेल्प इट. वी हेल्प आवर फ्रँचायझीज टू हेल्प द कस्टमर्स. की आम्ही त्यांना हेल्प काय करत असतो, रोज फीडिंग असतं बाबा, की आता 1 तारखेला गणेश जयंती तर कुठल्याही दुकानामध्ये तांदूळ पिठीचा स्टॉक कमी नाही झाला. करेक्ट. कारण का मोदक करायला लोक 1 तारखेला गणेश जयंती आपल्या दृष्टीने महत्वाचं, बरोबर दृष्टीने, पण ते फुलफिल झालं पाहिजे. मग तुम्ही तांदूळ पिठी घेताना तुम्ही गुळाचा मोदक करणार आहे का, साखरेचा मोदक करणार आहे का, तळणीचा मोदक करणार आहे. बरोबर. या 3 गोष्टी विचारल्या जातात. करेक्ट.
सो विसरण्याचा रेट हा जरी विसरतोच माणूस, मीही विसरतो. मी फॅक्टरीतनं माल घेऊन येताना विसरतो माझ्या घरी, तर बाकी सगळ्या गोष्टी लांब राहिल्या, पण त्या आठवण करून दिल्या जातात दुकानात. असा कुठला आयटम आहे की ज्याच्यासाठी नेहमी किंवा तू बघितलंय की यार याच्यासाठी हा स्टॉकअप करून ठेवणं म्हणजे आमच्यासाठी हॅज बीन लाईक अ चॅलेंज? नाचणी सत्व आणि सातू पीठ आत्ताच्या ह्याच्यात. Okay. म्हणजे रागी माल्ट आणि सत्तू का आटा जे म्हणतात. हा सत्तू, करेक्ट. सत्तू का आटा हे हिंदीमध्ये म्हणतात आणि बरोबर. सातूचं पीठ आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांमध्ये म्हणतात. आणि रागी माल्ट आणि नाचणी सत्व ह्या दोन गोष्टी आमच्याकडे एकदम हॉट केक सारख्या विकल्या हो जातात. का? एकदम ओके. कारण बेसिकली काय ते पटकन होतं, व्हेरी हेल्दी, आणि एक मील सबस्टिट्यूट करतं. बरोबर. लहान मुलांना सुद्धा पटकन नाचणीची खीर करून दिली सकाळी Correct. शाळेत जायच्या आधी, कुठल्या आजी आजोबांना किंवा कोणाला कामाला जायचंय, ते खूप फास्ट होतं, त्याला कुकिंगला खूप वेळ लागत नाही. इट्स क्विक मील, आणि ते आम्हाला म्हणजे ऑलवेज इट्स इन शॉर्टेज. वी आर ट्राइंग टू फिल द गॅप, पण राईट. करतोय प्रयत्न आम्ही. ओके. हे सगळं करताना, कारण का नाव यू स्पोकन अबाउट म्हणजे गोष्टी की अगर सेटअप कसं झालं, हिस्ट्री, एव्हरीथिंग, पण मला महत्वाचा प्रश्न असा आहे की सगळ्यात जास्त चॅलेंजेस काय होते? ठीक आहे, या सगळ्या जर्नीमध्ये तुझ्या आई बाबांच्या असतील, तुझ्या असतील, अजूनही ज्या तुम्ही फेस करतो का? कारण का आय थिंक चॅलेंजेस जे असतात ते आपल्याला स्ट्रॉंग करतात. एक्झॅक्टली. बरोबर. तर काही शेअर करू शकशील? चॅलेंजेस एका फूड बिझनेससाठी रोज असतात. अरे बेसिकली आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही शेतीमालामध्ये खूप काम करतो, आणि आम्ही त्याच्यावरती पेस्टिसाइड्स आणि याचं जे स्प्रेइंग असतं हे खूप कमी लेवलच्या शेतकऱ्यांबरोबरच काम करतो. म्हणजे ते आम्हाला जे माहिती आहे, इव्हेंच्युअली तुम्ही किती पेस्टिसाइड स्प्रे करता, हे शेतकऱ्याशिवाय दुसरं कोणी नाही सांगू शकत. बरोबर. आणि आजकाल इतकं वेदर कंडिशन इतके विचित्र आहेत की ते स्प्रेइंग कमी केलेल्या गोष्टींवरती काही आळी पोरकिडा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी होतात, हे खूप मोठं चॅलेंज आहे आता आमच्यासाठी. राईट. सो वी आर ट्राइंग टू क्रब इट. पण खूप सिविंग लेवल्सला आम्ही खूप हाय सिविंग लेवल्स इन्क्लूड केले आहेत पिठामध्ये आणि याच्यात, तरी कुठे कुठे काही काही ठिकाणी हा प्रॉब्लेम जनरेट होतो. सो आम्ही इझिली तो हे केटर असं करतो की आम्ही त्या कस्टमरकडनं माल परत घेऊन टाकतो, त्यांना रिप्लेस देतो किंवा त्यांना त्यांचे पैसे परत देऊन टाकतो, आणि अक्षरशः तो माल फेकून देतो. ओके. किंवा जमिनीत म्हणजे झाडाखाली टाकून देतो आम्ही. बरोबर. डिस्कार्डच करून टाकतो. ओके. सो हा एक मेजर चॅलेंज आमच्या दृष्टीने आहे आता, आणि वी आर क्रबिंग इट. म्हणजे असं नाही की तो आहेच आहे, पण प्रयत्न तरी चालू आहेत ते क्रब करायचा. कारण आम्हाला पेस्टिसाइड, नायट्रोजन फिलिंग मध्ये या सगळ्या झोन मध्ये आम्हाला जायचंच नाही. वी वॉन्ट टू कीप इट मोर ऑन अ नॅचरल साइड, नॉट ऑर्गॅनिक बट नॅचरल. म्हणजे लेस काय म्हणू, यूज ऑफ पेस्टिसाइड्स आणि या सगळ्या गोष्टीकडे आम्हाला थोडंसं तिथे आम्हाला प्लेस करायचं स्वतःला. ओके. अग्रजचं काय विजन आहे पुढे येणाऱ्या 10 वर्षांसाठी? येणाऱ्या 10 वर्षात आम्ही जे 2,500 लोकांबरोबर काम करतोय ती अग्रजची फॅमिली ऑलमोस्ट 50,000 झाली पाहिजे. हे आमचं आत्ताचं नेक्स्ट इमिजिएट विजन आहे की जी 2,500 लोक आपल्या बरोबर काम करतात, आणि आम्ही जे 100-150 फ्रँचायझीज आणि इंडिव्हिज्युअल अग्रज क्विक कॉमर्स वरनं, त्याच्यानंतर अग्रज एक्सप्रेस पार्टनर्स वरनं जे आपले पार्टनर्स झालेले आहेत, ते आम्हाला आमची फॅमिली 50,000 ची स्ट्रेंथ करायची. हा आमचा इमिजिएट आत्ताचा एम आहे. तो एक्सपॅन्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र, इंडिया, एनिवेअर. आता हैदराबाद मध्ये पण आपला माल मिळतो, गोव्यामध्ये माल मिळतो. ओके. तिथे इंडिव्हिज्युअल अग्रज एक्सप्रेस पार्टनर्स आहेत. बरोबर. सो आम्ही त्यांना तिकडनं आलेली ऑर्डर इकडे प्लेस करतात, ते आम्ही माल त्यांना डिलिव्हर करतो. सो इट्स अ प्रोसेस, पण इट इज हेल्पिंग आउट मेनी पीपल, आणि दे हेल्पिंग आउट टू अर्न मोर. सी, 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आजकाल पैसे हा खूप इम्पॉर्टंट मीडियम झालेला आहे. बरोबर. जो म्हणजे जे आजकाल रील्स येतात की पैसा नाही कुछ और चाहिए लाईफ में. बरोबर. तर मला असं वाटतं की ते रील्स मध्ये बोलण्यापुरतं ठीक आहे. ऍक्च्युअली इव्हेंच्युअली त्यासाठीच ठीक आहे. हा, त्यासाठीच ठीक आहे. इव्हेंच्युअली तुमच्या खिशात पैसा लागतो, तुम्हाला डे टू डे लिव्हिंगलाच लागतो. खूप महाग झालंय. सो आम्ही म्हणतो की तुम्ही एक्स्ट्रा कमवा ना, आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. वी विल स्टार्ट समथिंग. बरोबर. सो दॅट्स वाय इट ओरिजिनेट. अग्रज एक्सप्रेस पार्टनर तिकडनं ओरिजिनेट झालंय, आणि हे स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिटच्या खूप आधी झालंय. आमच्याकडे 15 वर्ष म्हणजे जे भांडारकर रोड किंवा प्रभात रोडला एक भलंगे काका म्हणून होते, ज्यांच्याकडे चितळेची एजन्सी होती. चितळ्यांचं दूध
प्रत्येक घराघरात प्रत्येक आजी आजोबांना जाऊन द्यायचे. ओके. सो त्यांच्याकडे 300, आता ते एक्सपायर झाले, सॉरी टू से दॅट, पण ते अग्रजचे एक्सप्रेस पार्टनर 15 वर्षापूर्वी होते. ओके. ओके. सो वेन अग्रज स्टार्टेड, ही वॉज वन ऑफ द फर्स्ट ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटला पैसे नव्हते दुकान उघडायला, पण ते एक्सप्रेस पार्टनर झाले आणि त्यांच्याकडे ऑलमोस्ट प्रभात रोड, भांडारकर रोड वरती जर का तुम्ही लोकांना विचारलं, जे जुने ज्यांचे बंगले, जुने फ्लॅट्स आहेत, त्यांना विचारलं तर सगळ्यांना भलंगे काका माहिती आहेत. कारण भलंगे काका सकाळी चितळेचं दूध टाकायचे आणि दुपारनंतर संध्याकाळनंतर अग्रजची होम डिलिव्हरी करायचे. राईट. So there they earned much more True. than their day to day नोकरी आणि या सगळ्या गोष्टी. करेक्ट. सो ते सगळी कामं करून द्यायचे अँड इट कम्स डाऊन टू रिलेशन्स ओनली इव्हेंच्युअली. सो ह्या भागात, डेक्कनच्या भागात प्रत्येक आजी आजोबांचे मुलं ही सगळी अमेरिका, US, पण ह्यांच्यासाठी भलंगे काका हाच त्यांचा मुलगा आहे आता इथे, कारण तो समोर अवेलेबल आहे. त्यांची कामं करायला तो सगळी कामं करायचा. लाईट बिल भरण्यापासून, पूर्वी ऑनलाईन नव्हतं तर तेव्हा लाईट बिल भरण्यापासून तो सगळी कामं करायचा. बरोबर. सी ही यूज टू चार्ज देम, इट इज नॉट चार्जिंग, टू चार्ज देम. पण तो कामाला उभा असायचा त्यांच्या बरोबर, म्हणजे त्यांच्या गरजेच्या वेळी तो कामाला उभा असायचा. वी आर एक्झॅक्टली लुकिंग ॲट मेनी मोर भलंगे काकाज ऑल अराउंड द सिटी, ऑल अराउंड द स्टेट अँड ऑल अराउंड द कंट्री, हू विल कनेक्ट टू अराउंड 1000 पीपल, who will help them out. See, earning, anyways, he is going to earn money. त्यांनी माल दिल्यावर त्यांना त्याच्यात कमिशन मिळणार आहे, त्यांना डिलिव्हरी चार्ज मिळणार आहे, ते सगळं त्यांना मिळणार आहे. बट व्हॉट अबाउट द कम्युनिटी? करेक्ट. सो वी वॉन्ट देम टू हेल्प अँड बिल्ड द कम्युनिटी, नॉट जस्ट सेलर. हा, बरोबर. तेवढं त्यांना ते इक्विप पाहिजे की ते सेल्फ सस्टेन्ड आहे आणि प्लस त्यांचा नॉर्मल जॉब करून हे करू शकतात. सॅटर्डे संडे तुम्ही काम करू शकतात. देर इज अ बिग रोअर ऑन सोशल मीडिया, 80 hour वर्क कल्चर, 90 hour वर्क कल्चर. अरे पण का नाही, म्हणजे ज्याला करायचं तर कमवा. तुम्ही कितीतरी वयस्कर लोक आहेत जे मला म्हणतात की अरे खूप बोर होतं घरी, एक्झॅक्टली काहीच करायला नाहीये मला, काहीतरी बघ तू, मला सांग सोशल मीडियाचं काय आहे का वगैरे असं. तर बघ मी की काहीतरी असं पाहिजे त्यांना. आय एम ऑलवेज इन दॅट सर्च. आणि मनी ही एक पैशासाठी नाही करणार आहेत ते, आणि ते बिझी पण राहायचे. पण ज्यांना खरं खरं पैसे कमवायचे त्यांना काम एक्स्ट्रा करावं लागेल. बरोबर. सी, एक्स्ट्रा पैसे कमवायचे तर एक्स्ट्रा काम करावं लागेल. बरोबर आहे. मग तिथे तो वर्क लाईफ बॅलन्स आणि या सगळ्या गोष्टी थोड्याशा मागे पडतात. मान्य आहे, ते सगळं असेल सुद्धा. बरोबर. पण आताच्या स्टेजला जर का तुम्हाला तुमचे पैसे पुरत नसतील तुमच्या नोकरीतनं, तर तुम्हाला एक्स्ट्रा काम काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. ऍब्सोल्युटली. आणि ते जर का करणार असेल तर आम्ही आहोत. बरोबर. नाही, अमेझिंग आहे यार हा. कारण का असं खूप कमी होतं की ज्याची फ्रँचायझी आपण घेतो तो आपल्या बिझनेस चालवण्यासाठी किंवा आपल्यासाठी एवढा विचार करतोय. एक्झॅक्टली. ट्रेनिंग तू म्हटलास, कस्टमरशिप रिलेशनशिप ठेवणं, हे खूपच अमेझिंग आहे. तर तू ऍज अ ऑन्टरप्रेनर तुझा दिवस कसा दिसतो आणि हे सगळं मॅनेज करताना तू तुझ्यातली ऑन्टरप्रेनरशिप स्पिरिट कशी अलाइव्ह ठेवतोस? माझा दिवस खूप लवकर चालू होतो, मला सुट्टी नाही. माझी बायको वगैरे सगळे ओरडा करतात. मला थर्सडे ऑफ असतो, पण तो ऑफ कधीच नसतो. तो ऑफ फक्त फॅक्टरीला ऑफ असतो. बरोबर. पण बाकी सगळी कामं चालूच असतात आणि त्याच्यात मला काही वाटत नाही. सी, इफ यू आर ओनिंग अ ब्रँड आणि इफ यू आर अन ऑन्टरप्रेनर, यू नीड टू बी ऑन युअर टोज ऑलमोस्ट 13-14 hours अ डे. बरोबर. आणि ते बाय डिफॉल्ट होतच. अरे इतकी कामं असतात, त्याच्यात आम्ही थोडासा वेळ काढतो टाइमपास करायला, वर्कआउटला जायला. दिसत नाहीये पण तरी प्रयत्न करतोय, पण तरी थोडासा आम्ही वेळ काढतो. पण इट्स अ फुल टाइम जॉब. इफ यू आर इन फूड बिझनेस, इट्स फार मोर फुल टाइम जॉब. बरोबर आहे. रेग्युलर बिझनेस. कारण बेसिक आहे ना, जेव्हा लोकांना सुट्टी तेव्हा आपल्याकडे सगळ्यात जास्त काम, जेव्हा लोकांचे सण तेव्हा आपल्याकडे सगळ्यात जास्त काम. हे जर का तुम्ही ऍक्सेप्ट केलं मेंटली, तर तुम्ही फूड बिझनेस मध्ये ऍक्च्युअली टिकू शकता. करेक्ट. कारण हे सी, पैसे असतील ते तुम्ही धंद्यात टाका, त्याचा प्रॉफिट होईल, पण तुम्हाला मेंटलीच ऍक्सेप्ट होत नसेल की जे अरे लोक एन्जॉय करतात सुट्टी, तर आम्हाला आणि मी काम करतोय तर आम्हाला सुट्टी कधीच नसते. तर आम्ही एक वे फाइंड आउट करतो आमच्या एन्जॉयमेंटचा, की आम्ही कुठेतरी लेट जातो, मध्ये शॉर्ट ब्रेक्स घेतो, किंवा आम्हाला ओव्हरलॅपिंग कोणतरी असतं. बरोबर आहे. तर हे तुम्ही मेंटली ऍक्सेप्ट केलं तरच तुम्ही इथे सस्टेन होऊ शकाल. आणि इन दिस फास्ट वर्ल्ड, वन थिंग इज दॅट यू शुड बी ऑन युअर टोज ऑलमोस्ट
24/7. जी लोक म्हणतात ना की अरे वर्क लाईफ बॅलन्स वगैरे, ती लोक स्वतः 20 तास काम करत बाकीच्यांना सांगतात वर्क लाईफ बॅलन्स आणि हे सगळ्या गोष्टी, पण ते स्वतः भरपूर काम करत असतात किंवा ते त्यांच्या सिस्टीम मध्ये पूर्ण वेळ 10, 14, 15 तास इन्व्हॉल्ड असतात. त्याशिवाय एवढ्या मोठ्या कॉर्पोरेशन होत पण नाही होत. असं कधी सिच्युएशन झाली की एखादं लास्ट की सणाच्या वेळेस जनरली असं होताना मी बघितलंय की त्याचं सपोज एक प्रोडक्ट उरलंय आणि त्याला 2-3 जण असे भांडतायत वगैरे, किंवा की हे मला पाहिजे माझी बायको मारेल नाही तर त्याची बायको तरी मारेल. सणाला होतं, पण तिथे कोणाची बायको किती मारेल याच्यावरती ते तोडपाणी होऊन जातं. त्याच्यावर म्हणजे सिव्हिअरिटी ठरते. आम्ही शेवटी काहीच करू शकत नाही. शेवटचा श्रीखंड आहे आणि आज मी सकाळी 11ला आलोय आणि दुपारी जेवण आहे. खूप अशा वेळेस काय करतो तू? अशा वेळेस आम्ही असं करतो की आम्ही आमच्या अग्रजच्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतो की कुठे काही अवेलेबल आहे का. बरोबर. तर आम्ही त्या कस्टमरला डायव्हर्ट करतो की बाबा आता तुम्हाला थोडंसं लांब जावं लागेल, टिळक रोडवरनं कर्वेनगरला जायला लागेल किंवा कर्वेनगरवरनं पौड फाट्याला जायला लागेल, त्या आम्ही रिडिरेक्ट करतो त्या कस्टमरला. पण प्रयत्न करतो, पण आता लास्ट मिनिट अशी सिच्युएशन असली की तुम्हीच काहीच करू शकत नाही आणि इनव्हेरिएबली तिथे पुरुषच असतात विसरलेले असतात. हे हो माझ्यावर झालंय, हे नाही माझ्याबरोबर पण झालंय. माझ्याबरोबर पण झालंय. ओके. असं कधी आता जसे जसे फूड ट्रेंड्स येत राहतात, आपण मी तर त्यांना ट्रेंड्स म्हणतो की एकदम कीटो, मिलेट ट्रेंड, कारण की आपलं गव्हर्नमेंट पण पुश करत आहे. तर तू कसं बघतोस या ट्रेंड्सना? मिलेट ट्रेंड स्पेसिफिकली मी जर का बघितलं, ही एक वेव्ह असते. बरोबर. ती एक वेव्ह असते, ती आमच्या बिझनेसला सुद्धा वेव्ह अपवर्ड घेऊन जाते आणि नंतर ती फ्लॅट होते. मिलेट्स ही एक अशी गोष्ट आहे जी आपण पूर्वापारपासून खातच आलोय. नाचणी, वरई, ज्वारी, बाजरी, आता फॉक्सटेल, कुडो आणि हे सगळे जे मिलेट्स परत ऍड झाले त्याच्यात, तर ते त्या ठिकाणी मिळू पण शकतात. बरोबर. पूर्वीपासून आपण सगळे मिलेट्सच खात आलेलो आहे. सो मिलेट्स हा एक आता फक्त ग्लॅमरस वर्ड आलाय त्याला. बरोबर. पण मराठीमध्ये रेग्युलर ज्वारी, बाजरी, नाचणी, बरोबर, त्याच्यानंतर वरई, राजगिरा, हे सगळं डे टू डे पूर्वापार आपल्याकडे लोक खातच आलेले आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये खात आलेत. असं नाही साऊथ इंडियन मध्ये ते मुदगे काय जे म्हणतात नाचणीचा असा एक डो असतो, त्याच्यात तुपाची धार टाकतात. बरोबर. ते पूर्वीपासून खात आलेत लोक. ज्वारीची भाकरी आपल्याकडे शेतकरी लोक खूप पूर्वीपासून, बरोबर, बाजरीची भाकरी खात आली आहे. वरई खूप वर्ष उपासाला खातात, ते काही आता नाही आलेले. सो इट्स जस्ट अ इंग्लिश वर्ड फॉर इट. पण ही वेव्ह असते, ती येते, ती बिझनेसेसला जरा अपलिफ्ट करते, पुश देते आणि परत ते फ्लॅट होऊन जातं. बरोबर. काही लोकांच्या फनी आणि अशा शॉपिंग हॅबिट्स तू ऑब्झर्व केलेल्या आहेस ज्या तू आम्हाला शेअर करू शकतो? पिक पॉकेटिंग एक खूप फनी हॅबिट आहे. खूप म्हणजे काही ना काहीतरी छोट्या गोष्टी बॅगेत घालायच्या. हे काउंटरवर नाही, कोणी बघत नसेल तर एक छोट गोळी किंवा जनरल फोडून खाऊन टाकायची. थोडस वेस्टर्न कल्चर जे आहे ना की मॉल्स मध्ये तुम्ही खाऊ शकता, पण बरोबर आहे, पे करावं लागतं. हो बरोबर आहे. इथे कधी ते विसरतात. आम्ही नोटीस करतो, पण शेवटी दुकानाच्या या बाजूला उभे असल्यामुळे काही बोलता पण येत नाही. बरोबर आहे. आणि फनी हॅबिट्स खूप असतात. अरे म्हणजे अशा काही लोकांना दुकानात टाइमपास करायला आवडतो, काही लोकांना उगाच वाद घालायला आवडतो. या गोष्टी होत असतात दुकानांमध्ये. सी, दुकान इज अ व्हेरी फन स्पॉट टू बी इन. म्हणजे ऍब्सोल्युटली यार. आणि जसं आपण म्हणतो की काय प्रोडक्ट प्लेसमेंट करणं हे एक सायंटिफिक स्ट्रॅटेजी असते की तुमचे सगळ्यात हॉट सेलिंग्स तुम्ही अशा ठिकाणी ठेवतात, आय लेवलला ठेवतात किंवा काउंटरला चॉकलेट्स आणि कॉस्टली प्रोडक्ट जे मोस्टली लोक, कारण की ते लाईन मध्ये असतात त्यामुळे त्यांच्या तिकडे दृष्टी पडते, तर तेव्हा ते घेतात. तर असं काही हे कितीपत खरंय आणि कितपत इफेक्टिव्ह आहे? 60-70% खरंय. ओके. 60-70% हे बाहेर सायकोलॉजी प्रमाणे होतं. बेसिक आता एक खूप बेसिक गोष्ट सांगतो मी, ही आता आम्हाला लोकांना वेळ नसतो किंवा दुकानातल्या लोकांना वेळ नसतो, पण ही एक सायकोलॉजी आहे की आता समजा एक माणूस दुकानदाराला आमच्या समोर काउंटरला उभा येतो, मी उगाच एका पाकिटाला हात लावणार तिथल्या. अच्छा, त्या पाकिटाकडे बघतो, अरे हे नाचणीचा लाडू आहे का, बरं, इथे राजगिराचा लाडू आहे का. तर दिस इज सायकोलॉजी, वी नो द गेम्स.
सी वी आर हिअर फॉर 25-30 ऑड इयर्स, सो वी नो द गेम्स. आता दुकानांमध्ये रशच इतका असतो की आम्ही हे करू शकत नाही. आणि आता समोर येणारी लोक सुद्धा खूप ओळखीची नवीन लोक, ओळखीची लोकच नवीन लोकांना घेऊन येतात, वर्ड ऑफ माउथनी वाढतं. सो ह्या गेम्स ट्रिक्स करायला पूर्वी करतात. द प्रोडक्ट इज गुड अँड वी आर जस्ट डायव्हर्टिंग युअर अटेन्शन टू दॅट प्रोडक्ट. सो इट हेल्प्स इव्हेंच्युअली. दुकानदारांना पण त्याचा फायदा होतो, कस्टमरला होतोच. बरोबर आहे. नाही, ऍब्सोल्युटली काय वाईट नाहीच आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खरंच जर जसं की कधी कधी काय दुकानं सेल वगैरे काढतात वगैरे, किंवा काय ऑफर्स वगैरे काढतात, तर डज आग्रस डू दॅट ऑल्सो? कारण का आय हॅव नेव्हर सीन माय सेल्फ. आग्रस अंडर ट्रेडिंग जनरली करत नाही. ओके. फक्त आम्ही असं म्हणतो की कोणी डिस्काउंट मागितलं तर त्याला नाराज करू नका. बरोबर. म्हणजे आमचं दुकानांना किंवा सगळ्या फ्रँचायझीजला एक इट इज अन अनसेड रूल ऍक्च्युली, ऑर अनसेड इन्स्ट्रक्शन की तुम्ही यू डोंट की डिस्काउंट मागितलं ना, थोडंसं कमी करा. थोडंसं कमी करा, तर कमी करून तुम्ही मागतात ते आम्ही देऊन पण टाकतो आणि तिथे विषय संपतो. बरं, ते असं पण म्हणतात की हे वर्षभर राहणार आहे का, तर आम्ही हो म्हणतो, हे वर्षभर राहणार आहे म्हणतो. सो देर इज नो रिटन एनिथिंग. पण आम्ही लोकांना नाराज पण नाही करत. किंवा एकदम एखाद्या माणसाने एकदम 5 किलो माल घेतला, काय बाबा ड्रायफ्रुट सगळे 1-1 किलो घेतले, तर ही एक्सपेक्ट की अरे बिलिंग खूप 5-10 हजाराचं झाले, तर तुम्ही थोडंसं डिस्काउंट देणार का? ते आम्ही त्या फ्रँचायझीला तो डिसिजन ठेवलाय की तुमचं त्या कस्टमरशी रिलेशन कसं आहे, ते काय घेतायत त्याच्यावरती, त्या कस्टमर फ्रँचायझीला किती पैसे मिळतात त्याच्यात. सो यू लेव्हरेज इट आउट आणि तुम्ही ते करून टाका. बरोबर. महत्वाचा प्रश्न की हाऊ इम्पॉर्टंट इज मार्केटिंग? कारण का ऑनलाईन मार्केटिंग, ऑफलाईन मार्केटिंग, तर आग्रजचं मार्केटिंग कसं चालतं? कारण का यू नीड न्यू कस्टमर्स, तुला नवीन फ्रँचायझीज पाहिजे असतात, तर या सगळ्या दृष्टीला तू कसं बघतो? सोशल मीडिया खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आज 5-7 वर्षात किंवा 10 वर्षात असं म्हणू की खूप पोस्ट कोविड सोशल मीडिया हा खूप इन्फ्लुएन्सर झालाय फॉर मार्केटिंग. सो अग्रज इज डुईंग सोशल मीडिया मार्केटिंग, वी आर डुईंग, बट वी हॅव अराउंड 10-15 लोकांची टीम जी स्टेज आउटसाइड आर शॉप्स आणि ते काही प्रोडक्ट्स मार्केट करतात. सो थंडी आली की बाजरीचं पिठाचं मार्केटिंग होतं, उन्हाळा आला की नाचणीच्या सत्वाचं मार्केटिंग होतं. सो हे ऑन ग्राउंड लेवलला मार्केटिंग चालूच असतं. आमच्याकडे एक युनिक पद्धत आहे सॅम्पल्स द्यायची. सो एव्हरी फ्रँचायझी ऑर्डरला आमच्याकडे जसं आता वेदर आहे तसं आमच्याकडे फॅक्टरीत एक चार्टच बनवलेला आहे. बरोबर. फेब्रुवारी मार्च यायला लागलं की तुळशीच्या बीचं सॅम्पल द्यायचं, किंवा तुम्हाला तुमचं जानेवारी आलं किंवा डिसेंबर नंतर लोक जिम्स कडे शिफ्ट व्हायला लागतात. अचानक हेल्दी इटिंगचा तो एक 15 दिवसाचा फेज असतो. सो त्यावेळी आमच्या सीड्स आणि ड्रायफ्रुट्सचं सॅम्पलिंग होतं. थोडंसं, खूप नाही होत सॅम्पलिंग, एक बेसिक थोडं होतं, पण याचं सॅम्पलिंग होतं. सो इट इज अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ऑफ द मंथ, की आता बाबा चतुर्थी येणार आहे, उपास येणार आहेत, तर त्याच्या आधी 15 दिवस उपासाच्या पिठांचं सॅम्पलिंग होतं, राजगिरा लाडूचं सॅम्पलिंग होतं. सो दीज थिंग्स आर हॅपनिंग इन शॉप ऑन डे टू डे लेवल, एव्हरी शॉप ऑन डे टू डे लेवल. आत्ताच मिलेटचं सगळं चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही एक बाजरीचा रवा काढलाय. ओके. जो प्रत्येक दुकानात बाजरीचा रवा छोटा एक सॅम्पल दिला जातो, ज्याचा उपमा होतो, ज्याची खिचडी होते. की बाजरीचा रवा जनरली कोणी तयारच करत नाही, कोणीच नाही तयार करत. तर आम्ही तो तयार केलाय आणि आता आम्ही त्याचं सॅम्पलिंग करतोय. सो प्रत्येकाला 100 ग्रॅम्स म्हणजे एक वेळेचा उपमा होईल एवढा आम्ही बाजरीचा रवा प्रत्येक कस्टमरला दुकानात आलेल्या फ्री देऊन टाकतो. ओके. अग्रजचे राजगिरा लाडू आहेत ते आता आम्ही राजगिरा लाडू देतोय सगळ्यांना. बरोबर. सो हे फ्री सॅम्पलिंग चालूच असतं आणि त्याला सपोर्ट ऑनलाईनचा खूप मेजर आम्हाला मिळतोय. बरोबर. आणि यंग जनरेशन कसं बघतोय बाईंग? कारण का यंग जनरेशन जेनझीज बघू किंवा असे की ते सगळे आता ब्लिंकिट किंवा झेप्टो हे ह्यांच्यावरच फोकस करतात. तर ह्यांचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्या दुकानामध्ये असे यंगस्टर्स येत आहेत? आमच्या दुकानांमध्ये खूप यंगस्टर्स येतात. बेसिकली मेन आई वडील सांगतात त्यांना घेऊन. आता तसं आहे. आणि आता आमच्या एज मधल्या लोकांचं रिटेन्शन खूप वाढलंय. मिलेनियल्स मध्ये की ज्यांना आता माझ्या एज मधल्या लोकांना, ज्यांना लहान मुलं आहेत, मुली आहेत, की त्यांना सांगतात की
हेल्दी इटिंग वरती आता खूप जास्त फोकस व्हायला लागलाय आता, आणि हेल्दी इटिंग हे ऑनलाईन सगळ्या साईट्स वरती भयंकर महाग आहे. करेक्ट, हो बरोबर आहे, खूपच महाग जातं ते. खूप महाग जातं ते. आणि तेच आपल्या दुकानांमध्ये आम्ही त्याला एक ट्विस्ट दिलाय की तुम्हाला हेल्दी, तुम्ही रागी माल्ट म्हणले तर त्याला नाचणी सत्वच म्हणतात, पण रागी माल्ट म्हणलं की त्याचे 200 रुपये 250 ग्रॅम होतं, जे आपल्याकडे 80-70-90 रुपयात काम होतं. करेक्ट. सो इव्हेंच्युअली तो चेंज आम्हाला परत येणार आहे हा आम्हाला माहिती आहे, कारण देअर यू आर स्पेंडिंग मोर. ट्रू. आणि इट इज अ फॅक्ट की 100 रुपयाच्या गोष्टीला त्यांचा डिलिव्हरी चार्ज पकडून तुम्हाला 200-250 रुपये द्यायला लागतात. बरोबर, द्यायला तर लागतात, हे तर खरं आहे. झोमॅटो गोल्ड किती लोकांकडे असतं, तेच त्याचा किती डिस्काउंट मिळतं रे, आणि डिस्काउंट किती मिळतं. सो इव्हेंच्युअली ते थोडंसं महाग जाते. त्याच्यात त्यांची चूक काही नाहीये, ते तुम्हाला घरपोच माल देतात तर ते तुमच्याकडनं पैसे घेणारच आहेत. पण इथे तुम्हाला अजून 4 गोष्टी समजणार पण आहेत. बरोबर. इट्स जस्ट नॉट डिजिटल. करेक्ट. इथे तुम्ही दुकानात आल्यावरती त्या लहान मुलाला किंवा त्या वृद्ध माणसाला किंवा यंग लोकांना किती वेळ पण आहे. आज ऑनलाईन तुम्हाला हे नाही सांगत की झेप्टो, झोमॅटो किंवा या कंपनीज हे नाही सांगत तुम्हाला की तुम्हाला सकाळचे 3च तास आहेत तर तुम्ही काय करून खा, जे तुम्हाला पुढचे 5 तास तुमचं पोट बरोबर आहे फिलिंग राहील. बरोबर आहे. जेवणापर्यंत तुमचं पोट फिलिंग राहील, ते हेल्दी पण असेल. करेक्ट. आणि त्याच्यात व्हरायटी पण मिळेल. सो आम्ही ते सांगतो की तुम्ही कडधान्यांचं आंबोळी पीठ खा. तिथे आमच्या इथे रेसिपीज असतात की तुम्ही ह्या रेसिपीनी हे करा म्हणजे याला 20 मिनिटात तुमचं काम होईल. बरोबर. सो हे सजेशन्सचं काम आहे. हे सजेशन्स दिवसभर दुकानांमध्ये दिले जातात सगळ्या कस्टमर्सला. ओके. सगळ्यात वियर्ड रिक्वेस्ट काय आले कस्टमर कडनं की तुम्ही हेच का नाही ठेवत किंवा तेच का नाही ठेवत, असं खूप आल्यात. ओके. सगळ्यात वियर्ड अशी काहीतरी की काय हे कसं ठेवणार इकडे वगैरे असं खूप आल्यात आम्हाला. काहीही लोक मागतात, नेल कटर्स वगैरे पण मागतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की ग्रोसरी स्टोअर आहे म्हणल्यावरती तुम्ही काहीही मागा. बेसिकली ऍक्च्युली लोक दुकानात आल्यावर काहीही मागतात. ओके. बट वी आर प्रमोटिंग इट इन सच अ वे की आता ते कमी होईल हळूहळू. बरोबर. आणि जे स्पेसिफिक प्रोडक्ट्स आहेत ते घेऊन जातील. बरोबर. स्पेसिफिक 5,000 प्रोडक्ट्स आहेत ते घेऊन जातील. आय थिंक अभिषेक, आय थिंक इट हॅज बीन अ वंडरफुल पॉडकास्ट. त्यामुळे आपण सगळे पॉइंट्स ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत. तर मेनली थँक्यू सो मच फॉर कमिंग ऑन काय बोलताय. आणि तू एवढा छान पद्धतीने समजवलंयस अग्रसचं मॉडेल आणि फ्रँचायझी आणि एव्हरीथिंग दॅट गोज इन अँड अराउंड. तर मला तरी वाटतं की खूप अमेझिंग तुमचं बिझनेस मॉडेल आहे. थँक्यू. अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर. आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल अभिषेकना तर आम्ही त्यांचं कॉन्टॅक्ट किंवा आम्ही वेबसाईट लिंक देऊ नवीन वेबसाईटची. सो तुम्ही जर फ्रँचायझी घ्यायची असेल, काही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही आमच्या इकडे कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात. विल गेट इट आन्सर्ड फ्रॉम अभिषेक. अभिषेक, आय विल रिक्वेस्ट यू की तू कॅमेरामध्ये एकदा बघून सांगशील की काय कसा वाटला तुला हा पॉडकास्ट, आणि आम्हाला लाईक, फॉलो, कमेंट आणि सबस्क्राईब. येस, मी लाईक फॉलो केलंय, कमेंट आता करीन हळूहळू. येस. पण पॉडकास्टला येऊन मला खूप मजा आली आणि इट्स अ न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. मी आतापर्यंत एकच पॉडकास्ट केलाय, हा सेकंड आहे. पण खूप शिकायला मिळतंय की आपण खूप असं स्वतःच्याच बिझनेस बद्दल एवढं बोलत नाही. बरोबर आहे. पण बरं वाटलं बोलून. आणि काय बोलताय बरोबर. डेफिनेटली नक्की बघा एपिसोड. फॉलो, प्लीज सबस्क्राईब.